गाईज, मी गुड मॉर्निंग गाईज, ही बुर्ज खलिफा आहे गाईज, मी इकडे आले गाईज, असे व्हिडिओ मला ते शोभणार पण नाही आणि मी बनवत पण नाही. कारण रामराम मंडळी, हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावांनो. जर व्हिडिओ जर बनायचे असते तर मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवले असते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कलकत्ता, पश्चिम बंगाल, पाकिस्तानमध्ये पण माझे व्हिडिओ बघितले असते, बांगलादेशमध्ये पण माझे व्हिडिओ बघितले असते, नेपाळमध्ये पण माझे व्हिडिओ बघितले असते. जर मी हिंदीमध्ये जर बोललो असतो तर हिंदीमध्ये मी याच्यामुळे बोलत नाही. आपली जी मातृभाषा आहे मराठी, मला असं वाटतं मराठीवरच आपण बोलायला पाहिजे आणि मराठीचाच व्हिडिओ बनवला पाहिजे, हा दुबईमधनं. त्याच्यामुळे मी मराठीतच व्हिडिओ बनवतो आहे. तर बऱ्याचशा भावांना असं वाटतं की स्टोरी व्हिडिओ असतात माझे, कधीच खोटे व्हिडिओ बनवत नाही. मला जे काही बोलायचं असतं मी स्पष्ट बोलतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी कंपनी सोडून, दुबई सोडून भारतामध्ये येत आहे. तर काही भावांना वाटलं की स्टोरी बनवली, स्टोरी वगैरे बनवत आहे. कसली स्टोरी बनवून मला काय मिळणार आहे? स्टोरी जर बनवायची असती तर हिंदीमध्ये चॅनल सुरू केलं असतं, हिंदीमध्ये व्हिडिओ बनवले असते, भरपूर व्ह्यूज आले असते, भरपूर लाईक सबस्क्रायबर झाले असते. 2 वर्ष झालेत मेहनत करतो ह्या चॅनलवरती, फक्त आतापर्यंत 90,000 सबस्क्रायबर झालेत. 1 लाख पण नाही झाले 2 वर्षामध्ये. मग जर खोटंच बोलायचं असतं ना आणि जर असेच सबस्क्रायबरसाठीच करायचं असतं ना तर एक जवळपास ना 2 लाख 4 लाख सबस्क्रायबर असेच केले असते मी, हिंदीमध्ये जर माहिती दिली असती तर. भावांनो, तुम्ही सपोर्ट करा, तुमची सपोर्टची खूप गरज आहे. मला असं वाटलं होतं की मी दुबई सोडायच्या अगोदर माझे 1 लाख सबस्क्रायबर होतील, परंतु आता दुबई सोडायला फक्त मला 2 महिने उरले आहेत. 2 महिन्यामध्ये मला इकडनं एक्झिट करावं लागेल. तर मला असं वाटलं की 2 महिन्यापर्यंत यार कमी से कमी 1 लाख सबस्क्रायबर आपले झाले पाहिजे. मग 1 लाख जर सबस्क्रायबर झाले का तर आपण मोठी पार्टी करूया भारतामध्ये. जाऊ, मी भारतामध्ये येईल, मुंबईमध्ये येईल, काही जवळ ज्यांना शक्य असलं मुंबईला तर मुंबईलाच तुम्हाला सगळ्यांना बोलवेल, नाहीतर गावाला, आपला जालना जिल्हा आहेच, जे कोणाला शक्य असलं तुम्हाला सगळ्यांना बोलवेल. तर यार सबस्क्राईब करा तुम्ही, 1 लाखावरती पोहोचू द्या चॅनलला. की माझे व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण चॅनल जर बघितलं ना उघडून, तुम्हाला सगळे व्हिडिओ असेच भेटणार आहे की तुम्हाला मी प्रेरणा देतो आहे कामाची, की तुम्ही दुबईला कामाला या, ह्या कामात या, असं करा. माझे व्हिडिओ असेच असतात. तर विनाकारणच काही लोक पण कमेंट करतात मला आणि काही पण सांगतात की तुम्ही असेच व्हिडिओ बनवतात, अशी स्टोरी बनवतात. असं वाटतं की इकडे खूप सारी पगार मला मिळते, खूप सारे यूट्यूबचे पैसे मिळतात, खूप सारे फेसबुक, इंस्टाग्रामवरनं पैसे मिळतात, तर भरपूर माझ्याकडे पैसे असेल. नाही, जे काही माझं चालतं कंपनीच्या पैशावरतीच चालतं. कंपनी मला पगार देते ना त्याच्यामध्येच माझं भागतो. आणि तुम्ही म्हणता मग तू व्हिडिओ बनवतो तर मग त्याच्यात पैसे पण मिळतात आणि मग काय हे व्हिडिओ बनवा पैसे कमवा, असं नाही. इथे ऊन खूप आहे, उन्हात काम करावं लागतं, डोकं काम करत नाही. लोकांना मी म्हणजे पर्सनल मी काही ठेवत नाही. म्हणजे माझ्या मनामध्ये जे काही मला बोलायचं असतं ना मी बिंदास्तपणे बोलतो. मला असं नाही की कोणाचं ऐकून, कोणाचं बघून मला व्हिडिओ बनवायचा आहे. मला ही छोटीशी माहिती होती, काही भावांना थोडंसं माझ्याबद्दल काय वाटलं म्हणून मला असं वाटलं की मी तुम्हाला सांगू की काय तुम्हाला जर माझं स्पष्ट बोलणं आवडत असेल, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल, जर तुम्हाला माझी ही जर मेहनत आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो नक्की करा.